तू तीच आहेस भाग 69. भार्गव, या बसा, मुकेश म्हणाले. भार्गव, इशिका, जीविका, दीपक घरी आले. इशिका आल्या आल्या मृदुला आणि मुकेश यांना भेटली. ईशान तर भार्गवला भेटण्यासाठी उत्सुक होता. मुकेश म्हणाले तसा तो बसला. बायकोच्या माहेरी आल्यावर जरा दडपण येतच, मग तो किती मोठा व्यक्ती असला तरी. माझे जावई आणि नात जावे सारखेच वाटतात, तिरसट डोक्याचे. अचानक लग्न केल्यामुळे मुकेश यांना जरा राग आला होता. त्यांची गुडिया एका दिवसात घेऊन गेले. तेव्हाच भार्गवने एक भुवई उंचावून त्यांच्याकडे बघितलं, तशी त्यांनी बॉक्स टाईप स्माईल दिली. भार्गवसोबत त्यांनी थोड्या गप्पा मारल्या. तो मोजकेच बोलायचा. मुकेश यांना त्याला बघून अग्नेची आठवण आली. त्यांच्या परिवारातल्या मुली जरा नटखट असल्या तरी जावई मात्र सनकी डोक्याचे मिळाले होते. ईशान त्याच्याशी जास्त करून बिझनेसबद्दलच बोलत होता. भार्गव त्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगत होता. तो तीक्ष्ण बुद्धीचा होता, यात वादच नाही. इशू, भार्गवच्या पसंतीचं सगळं जेवण बनवूया, जीविका म्हणाली. हो. इशिकाने त्याला काय काय आवडतं ते सांगितलं, तशी जीविका स्वतःच्या हाताने बनवायला लागली. तिला आपल्या एकुलता एक जावयाला स्वतःच्या हाताने करून खाऊ घालायचं होतं. शिवाय तिच्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा होता तो. रात्री भार्गवला जीविकाने आग्रहाने खाऊ घातलं, जे त्याला खूप झालं होतं. तो इशिकाच्या रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. ती रूममध्ये आली आणि त्याला हसायला लागली. इशू यार, जेवण खरंच खूप जास्त झालं आहे, तो पोटावर हात फिरवत म्हणाला. आपण एक काम करू, बाहेरून फिरून येऊ, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चला. ती त्याचा हात पकडून बाहेर आली. ते दोघं बाहेर रस्त्यावर चालत होते. रात्रीचा टाईम होता, जास्त कोणी नव्हतं. तरी थोडेफार लोक पायी चालत होते. ते त्या दोघांना बघत होते. थोडं पुढं गेल्यानंतर काही टवाळकी पोरं बसलेली होती. भार्गवने तिचा हात पकडलेला होता. त्या मुलांचं आधी लक्ष इशिकाकडे गेलं, मग भार्गवकडे. तर भार्गव त्यांनाच बघत होता. त्याची नजर बघूनच त्यांनी कल्टी मारली. गौरव, आपल्या रिसेप्शन पार्टीला खूप गेस्ट येणार आहे का? काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली. आपला खूप मोठा परिवार आहे, पण जे ते बिझनेस निमित्त इकडे तिकडे पसरले आहे. आता त्या सगळ्यांची भेट होईल, तो म्हणाला. मॉम आणि आजीसाहेबांमधले रिलेशन थोडं ठीक झाल्यासारखं वाटतं, कारण आता आजीसाहेबांना मॉमने जेवण बनवलेलं सगळं चालतं. आधी त्यांनी त्यांच्यासाठी काही केलं तरी बोलायच्या, पण आता तसं काही दिसलं नाही. तिने आजीसाहेबांची बदललेली वागणूक बघितली होती. आजीसाहेब वाईट नाही आहे, फक्त जरा हट्टी आहे, तो म्हणाला. तशी ती हसली. दोघं गप्पा मारत परत आले. आता भार्गवला खाल्लेलं सगळं स्थिर झालेलं वाटलं, नाहीतर रात्रभर त्याला झोप आली नसती. दुसऱ्या दिवशी सकाळी भार्गव पुशअप मारत होता. इथे जिम कुठे शोधणार होता, म्हणून रूममध्येच थोडा व्यायाम करायला लागला. इशिकाला जाग आली. तिने बघितलं आणि ती उठून त्याच्या पाठीवर जाऊन बसली. तरी त्याचं पुशअप करायचं काम चालू होतं. तिच्या वजनाने त्याला काही फरक पडला नाही. इशिकाला मस्त झोका असल्यासारखं वाटलं आणि ती परत झोपून गेली. काही वेळाने भार्गव हळूच खाली झोपला. त्याला समजलं की ती झोपली आहे. इशू, इशू, त्याने आवाज दिला, तशी तिला जाग आली. मिस्टर बीबी, किती छान झोप लागली होती, का उठवलं? ती चेहरा पाडून म्हणाली. कधी गर्व तर कधी मिस्टर बीबी, सगळं तिच्या मूडवर होतं. कधी कोणत्या नावाने आवाज द्यायची. त्याने तिचा हात पकडून तिला ओढलं, तशी ती सरळ त्याच्यावर जाऊन पडली. तो आता सरळ झालेला होता. तिचा चेहरा एकदम त्याच्या चेहऱ्याजवळ होता. ती डोळे मोठे करून त्याला बघत होती. तसं त्याने तिच्या केसांमध्ये हात घातला आणि तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. इशिकाने आपले डोळे बंद केले. किस करता करता त्याने तिला आपल्या खाली घेतला आणि तो तिच्यावर आला. त्याने तिचे ओठ सोडली आणि तिच्या खोल गळ्यावर ओठ फिरवायला लागला. तशी ती भानावर आली आणि त्याला दूर ढकललं. व्हॉट? तो असं ढकलून दिल्यामुळे थोडा चिडला. मॉमने काय सांगितलं होतं, आठवतं का? अजून आपली सत्यनारायणाची पूजा झालेली नाही आहे, त्यामुळे आपण वैवाहिक संसाराला सुरुवात करू शकत नाही. त्यामुळे स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवा. ती तिथून लगेच उठली. तसा तो उठून उभा राहिला. आज पॅलेसवर गेल्या गेल्या पूजा करून घेऊ, तो वैतागून म्हणाला. तशी ती हसायला लागली. जा आता लवकर तयारी करा, मॉम डॅड आपली वाट बघत असतील.
आपल्याला इथून लवकर निघायला हवं. जा पटकन. ती म्हणाली तसा तो घुशातच वॉशरूममध्ये निघून गेला. ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन पटकन तयार होऊन आली. तिला जास्त उशीर करायचा नव्हता. भार्गवची तयारी होईपर्यंत तिचीसुद्धा तयारी झाली होती. दोघे खाली तयारी करून आले होते. इशिका चालली म्हणून जीविकाला रडू येत होतं, पण तिने स्वतःवर कंट्रोल केलं होतं. सगळ्यांनी त्यांना हसत निरोप दिला. भार्गव, इशिका निघून गेले. त्यांचं प्रायव्हेट जेट होतं, त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालणार होतं. आजीसाहेब, शोन, विराज आणि काजल त्यांची वाट बघत बसले होते. ते आल्यानंतर सगळेही तिथून त्यांच्या पॅलेसवरती निघाले. भार्गव इशिका गेले याची खबर सहस्त्रबुद्धींना समजली. अबोलीने तिला कॉल केला होता आणि लवकरच आम्ही तिकडे येऊ असं सांगितलं. ती आता तिचं वॉर्डरोब आवरत होती. लग्नामुळे तिला तिची रूम आवरायला वेळच मिळत नव्हता. सगळा पसारा झालेला होता. कोणते कपडे कुठे, कोणत्या ज्वेलरी कुठे, सगळं अस्तव्यस्त झालं होतं. त्यामुळे ती आता सगळं व्यवस्थित लावत होती. ती आवरत असतानाच अग्ने तिथे येऊन उभा राहिला. मिस्टर सहस्त्रबुद्धे, मदत करायची नसेल तर करू नका, पण असं नुसतं बघत तरी बसू नका. ती म्हणाली तशा त्याच्या भुवया उंचावल्या. माझ्या बायकोला मन भरून आणि कितीही वेळ बघण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं आणि परत आवरायला लागली. इतकीच हक्काची बायको आहे तर कमीत कमी बायकोला थोडी मदत तरी करा. मला तर असं वाटायला लागलं आहे की मी आता लवकरच आजारी पडणार आहे. खूप थकले आहे. तिच्या चेहऱ्यावरूनच वाटत होतं की ती किती थकली आहे. त्यात वॉर्डरोबमधला पसारा म्हटलं की तिचे हातपाय गळायचे. मग एकटीच काय करत बसली? कोणाला तरी मदतीसाठी बोलवायचं होतं. तो आत्ता वॉर्डरोबमध्ये आला आणि एक एक साडी तिच्या हातात देत होता. कोणाला मदतीसाठी बोलवणार आहे? सगळेच थकले आहे. नोकर असले म्हणून काय झालं? ते माणूसच आहे, तेही थकतातच. या लग्नात त्यांचीसुद्धा कमी धावपळ नाही झाली. ती म्हणाली तशी त्याने नकारार्थी मान हलवली. अबोली आवरता आवरता आळस देत होती. रात्री तिची झोप झाली नव्हती. कीर्तीसोबत टाइमपास जे करत बसली होती आणि त्यात सकाळी परत लवकर उठली. रात्री तू इतकी उशिरा रूममध्ये का आली? माझा इम्पॉर्टंट कॉल चालू होता म्हणून माझं तुझ्याकडे लक्ष गेलं नाही. इतक्या वेळ खाली काय करत होती? तो म्हणाला तशी ती गडबडली. आज पहिल्यांदा तिची चोरी त्याने पकडली नव्हती, पण आता तिला जपून उत्तर द्यावं लागणार होतं. गप्पा मारत बसले होते. ती म्हणाली, रोज तर दिवसभर सोबतच असतात, मग रात्री अशा कोणत्या विशेष गप्पा मारत होत्या? त्याच्यातली डिटेक्टिव्हगिरी बाहेर यायला लागली. मिस्टर सहस्त्रबुद्धे, आता आपल्या घरात लग्न झालं आहे. आम्ही त्याबद्दलच थोडं डिस्कशन करत होतो. कुठे काय किती खर्च लागला, घरात काय आहे काय नाही तेच बोलत होतो. आता आमच्या बायकांच्या गप्पा किती मारल्या तरी कमीच असतात. ती हसत म्हणाली. साडी द्या. तिने खालच्या साड्यांकडे इशारा केला तशी त्याने खालची एक साडी उचलून तिच्या हातात दिली. मग किती खर्च झाला आणि कोणत्या गोष्टी घरात आहे कोणत्या नाही जरा मलाही सांग, मलाही कळू दे. तो दुसरी साडी उचलत म्हणाला तसे तिने जागीच डोळे फिरवले. तुम्ही राहू द्या, मीच सगळं आवरते. तुम्ही मदत करायला आला आहात की माझी जासूसी काय माहीत. आता मी किती बोलायचं काय बोलायचं ते सुद्धा तुम्हाला ठरवून बोलायचं का? मी कोणाशी काय बोलले ते सुद्धा तुम्हाला सांगत बसायचं का? ती थोडी रागातच म्हणाली. बरं नको सांगू, झालं आहे सगळं आवरून, बाकीचं मी आवरतो, तू बस, थोडा आराम कर. तो तिला बाहेर घेऊन आला आणि बेडवर बसवलं. मला बसायला वेळ नाही आहे, अजून खालचंसुद्धा आवरायचं आहे. त्याने अजून काही विचारू नये आणि आपली चोरी पकडल्या जाऊ नये म्हणून तिला पळ काढायचा होता. पण त्याने सरळ तिचे पाय धरून बेडवर ठेवले आणि दाबायला लागला. तसे तिने पटकन पाय मागे केले. काय झालं? तुझे पाय दुखत असतील ना? मी दाबून देतो, बरं वाटेल. त्याने परत तिचे पाय ओढले तसे तिने परत मागे घेतले. मिस्टर सहस्त्रबुद्धे, प्लीज तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका. त्याने पायाला हात लावलेला तिला अजिबात आवडत नव्हतं. तरीसुद्धा कधीकधी हट्टाने तो तिचे पाय दाबायचा. सेवा करायच्या नावाखाली तुम्हाला मी कधी कुठे काय करते ते सगळं माहीत करून घ्यायचं असेल.
ती नाक मुरडत म्हणाली. तसा तो हसला. नाही काही विचारत, तो म्हणाला तशी ती हसली. तो किती वेळ तिचे पाय चेपून देत होता. तिला पण आता बरं वाटायला लागलं होतं. मिस्टर सहस्त्रबुद्धे, आता राहू द्या, मला ठीक वाटत आहे आणि तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. आधीच खूप उशीर झाला आहे, अजून उशीर करू नका, ती म्हणाली आणि तिने आपले पाय मागे घेतले. ठीक आहे, मी निघतो आणि ते वॉर्डरोबमधलं काही सामान असेल तर तसंच राहू दे. थोड्या वेळाने कोणीतरी येईल आणि आवरून देईल. तू आता फक्त आराम कर आणि हे कार्ड घे. त्याने तिच्याकडे क्रेडिट कार्ड दिलं. हे कशासाठी, तिने विचारलं. रात्री अंशूने सगळ्या नोकरांना प्रॉमिस केलं होतं की 1 महिन्याचा रिचार्ज तो करून देईल. मग त्याच्याकडे तेवढे पैसे हवे, त्यासाठी हे क्रेडिट कार्ड. तो म्हणाला तशी ती डोळे विस्फारून त्याला बघायला लागली. चल आता आराम कर, बाय. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून निघून गेला. तसा तिने कपाळावर जोरात हात मारला. माझा नवरा नक्की माणूसच आहे ना? सगळंच कसं माहीत पडतं? ती गहन विचारात पडली. संध्याकाळी ती अंशूकडे आली तर तो काहीतरी काम करत होता. अंशू, काय करत आहेस, तिने विचारलं. उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं आहे तर आज थोडासा अभ्यास करतो. तिथे गेल्यावर काहीतरी यायला हवं. आरव दादाने काही पॉईंट्स दिले आहे आणि ते आज रात्रीतून वाचायला लावले आहे. एवढं जरी केलं तरी तू बिझनेस शिकला असं म्हणाला. तो म्हणाला तशी ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. हे क्रेडिट कार्ड घे, तिने दिलं. तसा तो तिच्याकडे बघायला लागला. सगळ्या नोकरांना प्रॉमिस केलं आहे ना 1 महिन्याचा रिचार्ज करून द्यायचं, मग कसं करणार आहेस? त्यामुळे मिस्टर सहस्त्रबुद्धेंनी हे कार्ड दिलं आहे. पण मला एक कळत नाही, त्यांना हे सगळं कसं कळालं, ती म्हणाली. तसा तो हसायला लागला. मी सांगितलं मोठ्या डॅडला, कारण यावेळेस आरव दादाकडून क्रेडिट कार्ड मागू शकत नव्हतो. त्याचीच पहिली रात्र खराब करण्यासाठी त्याच्याकडूनच कसे पैसे मागणार, तो हसत म्हणाला. तसं तिने परत एकदा स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. बरं, तू अभ्यास कर, तुला अभ्यासाची जास्त गरज आहे, म्हणजे कधी कुठे काय करायचं आणि बोलायचं ते समजेल, ती म्हणाली. तशी त्याने शहाण्यासारखी मान हलवली. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात.